रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होतीये। कोयना धरणात 100 टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे सायंकाळपासून 95,000 क्युसेकने विसर्ग सुरू केलाय। त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 25 फुटांवर गेली आहे। बुधवारी नदीची पाणी पातळी 40 फुटांपर्यंत इशारा पातळीकडे जाण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला आहे। वारणा धरणातून 40,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे। वारणा नदीवरील पूल, कृष्णा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेलेत। जिल्ह्यातही दिवसभर संततधार पाऊस सुरूच आहे। पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले। धरण पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर सुरूच राहिला। कोयना धरणात 100.39 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 95% भरले। धरणात 80,000 क्युसेक पाण्याची आवक होते। सायंकाळी 6 वाजल्यापासून कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 13 फुटापर्यंत उघडून 95,000 क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडलाय। धरणातून मोठा विसर्ग सुरू असल्यामुळे दिवसात कृष्णा नदीची पाणी पातळी 10 फुटांनी वाढले। बुधवारी दुपारी सायंकाळी सांगलीत आयर्विन पूल येथे कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटापर्यंत जाण्याचा पाटबंधारे विभागाने अंदाज वर्तवलाय। वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते, म्हणून सायंकाळी 5 वाजता एकूण 40,000 क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सोडलाय। यामुळे वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून बंधारे पूल पाण्याखाली गेलेत। शिराळा तालुक्यातील एकूण 6 मंडळांपैकी 4 मंडळात अतिवृष्टी झाली आहे। शाहूवाडी तालुक्याला जोडणारे आरळा ते शित्तूर, चरण ते सोंडोली, रेठरे ते कोकरूड, बेळाशी ते भेडसगाव, कांदे ते मांगले पुलासह मांगले ते सावर्डे बंधारा पाण्याखाली गेलाय। सांगली ते कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारे पूल, बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे। या पार्श्वभूमीवर महसूल, जिल्हा परिषद आणि जलसंपदा विभागाचे प्रशासन सतर्क झाले असून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत। कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णेच्या पाण्याची पातळी 23 फुटांवर पोहोचली आहे। त्यामुळे महापालिकेची आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज झाली आहे। पाण्याची पातळी जशी वाढेल तसं सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, करणार रोड, शिव मंदिर परिसर, काकानगर, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी आदी परिसरात नागरिकांचे निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात येणार आहे। गेल्या 3 दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणातून 89,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला। त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे। आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी सायंकाळी 23 फूट पातळी होती। झपाट्याने पाणी पातळीत वाढ होतीये। धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने पाण्याची पातळी 35 फुटांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। शहरात 2 ठिकाणी निवारा केंद्रांचीही उभारणी करण्यात आली आहे। विश्रामबाग येथील रोटरी हॉल आणि गणेशनगर येथील रोटरी हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच भागात स्वच्छतेचे आदेशही आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलेत। आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, आपत्ती सहाय्यक आयुक्त नकुल जकाते, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी करत सरकारी घाट, सूर्यवंशी प्लॉट या परिसरात भेटी दिल्या। या परिसरातील 25 कुटुंबांचं स्थलांतर करण्यासाठी पालिकेकडून आवाहन केलं जाते। याशिवाय इनामदार प्लॉट, करणार रोड, शिवमंदिर परिसर, काकानगर, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी परिसरातील नागरिकांना टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात येणार आहे। पालिकेच्या अग्निशामक यंत्रणेकडून रेस्क्यूसाठी तयारी करण्यात आली आहे। चांदोली आणि कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा आणि वारणा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे। पूरग्रस्त तालुक्यातील नागरिकांना स्थलांतर करावे लागण्याची चिन्हे आहेत। या पार्श्वभूमीवर वाळवा, शिराळा, पलूस, मिरज तालुक्यासह महापालिका क्षेत्रातील शाळांना बुधवार आणि गुरुवार रोजी असे 2 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मात्र सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिलेत।
राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोयनेतून 89,000 क्युसेकने होत असलेला विसर्ग आणि सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 40 ते 42 फूटपर्यंत जाण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले। जिल्ह्यात पाऊस तसेच जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या ठिकाणी पाणी पातळीत वाढ होते। कोयना व वारणा धरणांचा विसर्ग लक्षात घेता नागरिकांचं स्थलांतर करावं लागणार आहे। राहण्यासाठी शाळांची जागा, शाळा खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यातील तसेच महापालिका क्षेत्रातील शाळांना बुधवार दिनांक 20 आणि गुरुवार दिनांक 21 या 2 दिवसीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्याचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले। चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची अतिवृष्टी सुरू आहे। सोमवारी दिवसभर पावसाचा जोर असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे सायंकाळी धरणाच्या वक्र दरवाजातून 17,000 क्युसेक आणि वीजगृहातून 1,630 क्युसेक असा एकूण 18,630 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला होता। मात्र दिवस रात्र पावसाचा जोर वाढल्याने मंगळवारी सकाळी 29,985 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। परिणामी वारणा नदी काठावरील पिके पाण्यात गेल्याने पूरस्थिती निर्माण झाली। दिवसभर पाऊस जोरदार पडत राहिल्यामुळे सायंकाळी 4 वाजता विसर्गात वाढ करून एकूण 36,630 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला। मात्र पावसाचा जोर सुरूच राहिल्याने मोठ्या प्रमाणात आवक सुरूच आहे। परिणामी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पुन्हा विसर्ग वाढवून तो 40,000 क्युसेक करण्यात आलाय। शिराळा व कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यांना जोडणारे आरळा, शित्तूर व चरण सोंडोली पूल पाण्याखाली गेलेत। आरळा येथील मुख्य रस्त्यावरील दुकानात पाणी शिरले, त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान खुंदलापूरला जाणाऱ्या मंदूर ते जाधववाडी रस्त्यावर दरड कोसळल्याने खुंदलापूरला जाणारी एसटी बस मंदूर येथेच थांबून परत गेल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे। तासगाव तालुक्यातील योगेवाडी गावाजवळ असणाऱ्या गुहागर विजापूर राज्यमार्गावर सकाळी 7च्या दरम्यान एसटी आणि मालवाहतूक कंटेनरचा भीषण अपघात झाला। या अपघातात बस चालकासह 15 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे। एसटीतून गणपतीपुळे देवदर्शनासाठी जाणाऱ्या एसटी बसला मालवाहतूक कंटेनरची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। जखमींमध्ये मालन दत्तात्रय पाटील, काजल विशाल पाटील, रुक्मिणी भीमराव पवार, कमल वसंत पवार, सुलाबाई गणपतराव पाटील, रंजना दिलीप पाटील, आदिरा विशाल पाटील, शालन वसंत पाटील, गोरख तुकाराम पाटील, मालन कोळेकर, प्राची पवार, राणी पाटील, मंदाताई पाटील, मीना पवार, शालन पाटील हे किरकोळ आणि गंभीर जखमी झाले। जखमी प्रवासी जाखापूर परिसरातील बचत गटातील महिला असून गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी 2 एसटी बसने निघाले होते। यावेळी येथे समोरून येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरने एसटीला जोराची धडक दिली। अचानक झालेल्या या धडकेमुळे घाबरलेल्या एसटीतील महिलांनी आरडाओरडा करत आक्रोश केला। अपघात झाल्यानंतर रस्त्यावरून जाणारे मालवाहकधारक तसेच ग्रामस्थांनी तातडीने पोलीस, रुग्णवाहिका यांना बोलावून तात्काळ मदत कार्य सुरू केलं। या जोरदार धडकेमुळे बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झालाय। जखमींना प्रथम तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच योगेवाडीचे पोलीस पाटील मोहन सूर्यवंशी, मणेराजुरीचे पोलीस पाटील दीपक तेली, तासगाव व कवठेमंकाळ आगारातील वरिष्ठ अधिकारी, महामार्ग पोलीस अधिकारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन जोंजाळ आणि पोलीस अंमलदार निलेश राक्षे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अपघातामुळे महामार्ग काही काळ वाहतूक विस्कळीत कोंडीत झाली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। विटा परिसरासह खानापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। सततच्या या पावसामुळे विट्यातील नेहरू नगर येथील सकट बिल्डिंगच्या पाठीमागे त्या राहता घराची भिंत कोसळून 2 मुलांसह कुटुंबातील 4 जण जखमी झालेत। विटा शहरातील सकट बिल्डिंगच्या पाठीमागे असलेल्या एका कौलारू घरात अमीन लतीफ शेख हा प्लंबिंग काम करणारा व्यक्ती आपली पत्नी शैनाज, मुलगा अकबर आणि अली यांच्या समवेत वास्तव्यास आहेत। आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अमीन शेख हे जेवणासाठी घरी आले असता अचानक घराची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेत अमीन शेख यांच्या 2 मुलांसह कुटुंबातील 4 जण जखमी झालेत। त्यानंतर नागरिकांना तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं।
विशेष म्हणजे ही मोठी दुर्घटना होऊन देखील केवळ दैव बलवत्तर म्हणून कुटुंबातील चौघेही सुखरूप बचावलेत. कोयना चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने कहर केला असून नद्यांना मोठा पूर आलाय. सांगलीत पुन्हा एकदा महापुराचं संकट घोंघावते. या गंभीर परिस्थितीची पाहणी करताना आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी, महापालिका अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेसह पूरग्रस्त भागांना भेटी दिली आहे. दरम्यान भाजपा नेते पृथ्वीराज पाटील यांनी देखील पूरपट्ट्यातील घरांना भेट देत नदीकाठी असलेल्या लोकांना घर सोडावं लागेल, त्याहून अधिक पातळी वाढली तर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावं लागेल, त्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा सोबतीला असेल अशा शब्दात कृष्णाकाठच्या नागरिकांना दिलासा दिलाय. आमदार गाडगीळ यांनी आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी नावेतून पाहणी केली. तसेच सरकारी घाट, विष्णू घाट, सांगलीवाडी, सूर्यवंशी प्लॉट परिसर आणि हरिपूर कोथळी पूल येथील वारणा कृष्णा संगमाची थेट पाहणी केली. गाडगीळ म्हणाले, महापुराचं संकट पुन्हा डोक्यावर आले. आपण सर्वांनी सतर्क राहावे, प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस आपल्या मदतीसाठी नेहमी तत्पर आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, सरपंच राजश्रीताई तांबवेकर, अरविंद तांबवेकर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दुसरीकडे पृथ्वीराज पाटील म्हणाले, पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्त भागात मदतीसाठी टीम सज्ज असून चिंता नसावी असं आश्वस्त केलं. या स्थितीसाठी 2019 आणि 2021 प्रमाणे सर्व तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी. ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे अशा सूचना दिल्या. सांगलीत आज नवस फेडण्याची शेकडो वर्षांची अनोखी प्रथा पाहायला मिळाली आहे. लग्नाच्या तब्बल 21 वर्षांनंतर नवसाने मुलगा झाला. त्यानंतर कृष्णा नदीतील पुराच्या पाण्यात लाकडी पाळण्यामध्ये बाळाला ठेवून स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास करत नवस फेडण्यात आलाय. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णेची पाणी पातळी वाढत असतानाच आंबी समाजाच्या मदतीने वाहत्या पाण्यात बाळाला घेऊन नवस फेडण्याची अनोखी प्रथा पाहायला मिळाली आहे. कर्नाटकातील निपाणी गावात राहणारे रवींद्र वळावे हे दाम्पत्य, त्यांचं 20 वर्षांपूर्वी लग्न झालं. त्यानंतर अनेक वर्ष लोटली तरीही दाम्पत्याला मूल होत नव्हतं. अनेक प्रयत्न करून हे दाम्पत्य थकलं. रवींद्र वळावे यांच्या आजोळ हे सांगली आजोळी असणाऱ्या नातेवाईकांनी त्यांना पूर्वापार चालत आलेल्या परंपरेबाबत माहिती दिली. त्यानंतर या दाम्पत्याने सांगलीत येऊन 4 वर्षापूर्वी मूल व्हावं असा नवस बोलला. या नवसाला त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर हे दाम्पत्य नवस फेडण्यासाठी कुटुंबियांसह सांगलीतील सरकारी घाटावर आलं होतं. कृष्णामाईची सेवा करणाऱ्या आंबी समाजाच्या मदतीने पाळणा सजवण्यात आला. कृष्णाच्या पाण्यात नेहमी पोहणारे आंबी यांची मदत घेऊन नवस फेडण्याची लगबग सुरू झाली. कृष्णा काठावर स्वामी समर्थ घाटाजवळून सजवलेल्या पाळण्यात या वीर मुलाला नारळ घेऊन बसवण्यात आलं. स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा वाहत्या पाण्यातून प्रवास करत नवस फेडण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियमित जागेवर समायोजन करा अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य एकत्रीकरण समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या दारात निदर्शने केली आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना आज बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आले. त्यात म्हटलंय की राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियमित जागेवर समायोजन करा. जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व भत्ते लागू करा. SIT, ग्रॅज्युएटीसह इतर लाभ द्यावे. मानधनात 15% वाढ करा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या लढ्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. याचा आरोग्य विभागातील कामकाजावर परिणाम होण्याची भीती आहे. यावेळी डॉक्टर विनायक पाटील, MA शेख, जावेद आगा, डॉक्टर समीर संधी, डॉक्टर अमित सूर्यवंशी, ज्योती कांबळे, महेश नंदीवाले, सागर भोरे, मनीषा पाटील, डॉक्टर प्रमोद चौधरी आदी जण उपस्थित होते. यंदा गणेशोत्सव आणि ईद हे एकाच वेळी आले. सर्वांनी कायद्याचं पालन करून सण उत्सव साजरे करावेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलाय. त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी CCTV व्हॅनद्वारे नजर ठेवण्यात येणार असल्याचे सांगून डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्य तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. ईद आणि गणेशोत्सव काळात धार्मिक सल्लोखा राखावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद निमित्त सांगली उपविभागीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, पोलीस मित्र, सर्व प्रतिष्ठित नागरिक यांची संयुक्तपणे बैठक सांगलीवाडी येथे पार पडली. या बैठकीमध्ये गणेश मंडळांना
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी अपर अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती विमला एम यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना संदीप घुगे म्हणाले, गणेशोत्सवात कायद्याचं पालन करत साजरा करावा। कायदा कोणीही हातात घेऊ नये। गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे डीजेचा मर्यादित डेसिबलमध्येच वापर करावा। आवाजाचे उल्लंघन होऊ नये यासाठी नॉईज मीटरद्वारे रीडिंग घेण्यात येईल। पोलीस प्रशासनामार्फत सर्व गाड्यांवरती कॅमेरे बसवण्यात आले। गर्दीच्या ठिकाणी अशी सर्व वाहने उभा करून मिरवणूक मार्गावर तसेच मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे। कोणीही कायदा तोडताना निदर्शनास आल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे।